नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छगन भुजबळांनी केलेल्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर राज्यामध्ये चांगलंच वातावरण तापलेलं आहे. राजकीय वातावरण तापलंय. भुजबळांचा राजीनामा केवळ नाटक असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय, तर जरांगे पाटलांनी देखील राजीनाम्यावरून भुजबळांना लक्ष्य केलंय. बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. लाथ मारण्याची मला गरज नाही. मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही. म्हणजे दुसरा विदूषक म्हणायचा पुन्हा तो अंगातला बाहेर निघाला. मराठा आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भातली अधिसूचना काढली. दरम्यान या अधिसूचनेला भुजबळांसह अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातीलच काही नेत्यांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी झालेल्या अहमदनगरच्या एल्गार सभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. भुजबळाच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली असं भुजबळ म्हटलं. असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही. का उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा. आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मीर कवडं समुद्रात तिकडे हिंड. आम्हाला काय देणं घेणं नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको. हे लयच विचित्र आहे होते यावेळेस. छगन भुजबळांनी राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला आणि राज्यात चांगलंच राजकारण रंगलं. मंत्र्यालाच लाथ मारण्याची भाषा दुर्दैवी असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय, तर भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला. सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्ह वक्तव्य केलं. पेकाटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली. भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे, पण मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच पेकाटात लात घालायची भाषा जर आमदारच करत असतील, त्यामुळं या सगळे चित्र हे महाराष्ट्र विस्कटणारं, महाराष्ट्राची घडी बिघडवणारं आहे, यात काही शंका नाही. आप ओबीसी के लिए काम करना चाहते हो और आपका इस्तीफा मंजूर नहीं किया जा रहा है, ये दोनों की मिलीभगत है. मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं, आप मंजूर मत कीजिए, या आप इस्तीफा दीजिए, हम मंजूर नहीं करेंगे. उनके मुंह से जो बातें निकल रही है, लोग कहते हैं कि फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं, तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा? भुजबळांचं राजीनाम्यामागचं नेमकं कारण काय होतं त्यावर एक नजर टाकूया. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका न पटल्यानं राजीनाम्याचा निर्णय. मंत्रिमंडळात भूमिका पटत नसल्यानं मुख्यमंत्री शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून राजीनामा. 16 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदेंकडे सुपूर्द. 18 नोव्हेंबरला शिंदे, फडणवीस आणि दादांनी भुजबळांबाबत बैठक घेतली. 18 नोव्हेंबरला शिंदे, फडणवीस आणि दादांकडून राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी विनंती केली. माध्यमांसमोर सांगणार नसल्याची भुजबळांनी कबुली दिली, पण राजीनामा मागे घेतला नाही. अजूनही भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्री शिंदेंकडे. पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरूनही भुजबळांनी चिथावणी दिली आहे. नाभिकांनी यापुढे मराठ्यांची हजामत करू नये असं आवाहन त्यांनी केलंय. तर ओबीसी बांधव उपाशी मरावेत हेच भुजबळांचं स्वप्न असल्याचा पलटवार जरांगे पाटलांनी केला. एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानांनी तिथल्या
एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात. त्याचा विचार आहे त्याला गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, हे त्याचं स्वप्न आहे. मग ते त्याच्या जातीचे असो नाही तर ते मराठ्यांचे असो. जसं तो 12 बलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही, 12 बलुतेदारांना जाऊन विचारा एकदा, त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण. आणि आता व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्यांना म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं. मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावरही भुजबळांनी आक्षेप घेतला. मराठा कुणबी नोंदीवरून दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. तर भुजबळ अजितदादा आणि फडणवीसांना डॅमेज करत असल्याचं प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलं. मराठा कुणबी लिहितायत हाताने, धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही. लिहायचं आहे ना, लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते, हे असं चाललेलं. झोपेतून उठून बोलल्यासारखं बोलता, एवढा मोठा मंत्री असून कुठं खाडाखोड केलेलं आहे. शेवटी शासन आहे, शेवटी कायदा आहे, शेवटी नियम येतं, अधिसूचना आहेत त्याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी अभ्यासक आहे. इतक्या मोठ्या सोयीसुविधा सरकारनं उपलब्ध केलेल्या असून स्वतःच्या सरकारवर शंका घेतोय. स्वतःच्या सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं, हे त्याचं स्वप्न आहे. आता सरकारनं दिलेल्या अधिसूचनेनंतर महाराष्ट्रात उन्माद सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय. मात्र भुजबळांचे विचार अतिशय खालच्या दर्जाचा असल्याचा खोचक टोला जरांगे पाटलांनी लगावला. आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आपण जिंकलो, आम्हाला मिळाला. त्याचा धंदाच आहे देव. ते ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडितो. इतकं खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस आहे तो. कारण ओबीसी बांधवांना सुद्धा आरक्षण मिळू देत नाही, 12 बलुतेदारांनाही खाऊ देत नाही आरक्षण. आता व्यवसाय बंद करा म्हणतोय, कोणाला डीजेच वाजले म्हणतो. अरे शेवटी लोकशाही आहे, तुझ्याच म्हणण्यासारखा कायदा चालावा असं तुला वाटतं. म्हणजे का तू निजाम काळातला इसून राहिलेला आहे का तू? मराठा आरक्षणावरून मागील अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला. मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करत सरकारने आरक्षणासंदर्भातली अधिसूचना काढली. मात्र या अधिसूचनेला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेला वाद हा इथंवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.